दत्तगुरूंच्या नामस्मरणात अशी कोणती दिव्य शक्ती दडलेली आहे की लाखो भक्त आजही अखंड श्रद्धेने त्याचा जप करतात? दत्तगुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकात्म तत्वाचे स्वरूप मानले जाते. हे नाम इतके शक्तिशाली आहे की तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणारी संकटेही या त्रिगुणात्मक प्रहाराने एका क्षणात भस्मसात होतात. म्हणूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे पवित्र नाम श्रद्धेने स्मरल्यावर भक्ताला गुरुकृपेचा आधार, अंतर्मनातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा लाभते. दत्तगुरूंच्या नामस्मरणात एवढी प्रचंड शक्ती का आहे हे सत्य ऐकल्यावर तुमचाही विश्वास नक्कीच बसेल. दत्तगुरूंच्या कृपेवर श्रद्धा ठेवून केलेले नामस्मरण भक्ताच्या मनातील भीती, निराशा आणि संकटांवर मात करण्याचे बळ देते. म्हणूनच दत्त नामाला अत्यंत प्रभावी साधना मानले जाते. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र उच्चारायला अतिशय सहज आहे. तो श्वासाच्या लयीत इतका नैसर्गिकपणे सामावतो की काही काळानंतर जप हा केवळ ओठांनी नाही तर अंतर्मनातही आपोआप सुरू असल्याची अनुभूती येते. या अवस्थेला अजपा जप असे म्हटले जाते. जेव्हा नामस्मरण श्वासाशी एकरूप होते तेव्हा जप करण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. दैनंदिन कामात, प्रवासात किंवा विश्रांतीतही त्या नामाची आठवण अंतर्मनात सतत जागृत राहते. त्यामुळे भक्ताला प्रत्येक क्षणी गुरुतत्वाचा आधार आणि सान्निध्य अनुभवल्यासारखे वाटते. श्वासासोबत केलेले हे सातत्यपूर्ण नामस्मरण मनाला स्थिर आणि एकाग्र बनवते. हळूहळू विचारांमध्ये स्पष्टता येते, आत्मविश्वास वाढतो आणि साधक आध्यात्मिक तसेच जीवनातील प्रगतीच्या दिशेने अधिक दृढपणे वाटचाल करू लागतो. जीवनातील अनेक सुखदुःखांचे संबंध कर्म आणि ग्रहांच्या प्रभावाशी जोडलेले असतात. त्यामुळे अनेक भक्त श्रद्धेने ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करतात आणि दत्तगुरूंच्या कृपेची प्रार्थना करतात. भक्तांचा विश्वास आहे की दत्तगुरूंचे अखंड नामस्मरण मनाला धैर्य देते आणि कठीण काळाला सामोरे जाण्याची शक्ती वाढवते. त्यामुळे शनीची 7.5 असो किंवा इतर ग्रहदोष, त्यांचा मानसिक ताण कमी होऊन जीवनात सकारात्मकता, संयम आणि आशेचा प्रकाश अनुभवास येऊ लागतो. दत्तगुरूंचे नाम हे संकटाच्या काळात मनाला धैर्य देणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे प्रभावी साधन आहे. म्हणूनच ओम नमो भगवते दत्तात्रेयाय या मंत्राचा जप मोठ्या भक्तिभावाने केला जातो. मानवी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे संतुलित असतील तर मन अधिक शांत आणि स्थिर राहते. श्रद्धेने केलेले मंत्रस्मरण नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी करून अंतर्मनात नवचैतन्य जागृत करते. त्यामुळे मनातील अडथळे दूर होत जातात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व संतुलित बनतो. श्रद्धेने आणि सातत्याने केलेले दत्तनाम मनातील तणाव कमी करून अंतर्मनात नवचैतन्य जागृत करते. त्यामुळे मन अधिक प्रसन्न, स्थिर आणि उत्साही बनते. या अंतर्मनातील सकारात्मक बदलांचा परिणाम दैनंदिन जीवनावरही दिसून येतो आणि साधक अधिक आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानाला सामोरे जातो. दत्त संप्रदायात अशी श्रद्धा आहे की पूर्वजांच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या सद्गतीसाठी दत्तनाम अत्यंत पवित्र मानले जाते. ओम श्री दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा भक्तिभावाने जप केल्याने पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त होते आणि संपूर्ण कुटुंबावर गुरुकृपेचा आशीर्वाद लाभावा अशी प्रार्थना केली जाते. दत्तगुरूंच्या कृपेने पूर्वजांच्या स्मरणाला आणि त्यांच्या सद्गतीसाठी केलेल्या प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन शांतता, सौहार्द आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होते. पूर्वजांचा आशीर्वाद लाभल्याने कुटुंबाला संकटांचा सामना करण्याचे बळ मिळते आणि गुरुकृपेचे संरक्षण सदैव सोबत असल्याचा विश्वास दृढ होतो. मनापासून केलेले दत्तनाम केवळ साधकाचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरते. सततच्या नामस्मरणामुळे वाणी अधिक मधुर, विचार अधिक निर्मळ आणि बुद्धी अधिक विवेकी बनते.
अशा साधकावर माता सरस्वती आणि दत्तगुरूंची कृपादृष्टी सदैव राहते. ओम दत्त गुरवे नमः या मंत्राचा नित्य जप केल्याने वाणीमध्ये संयम, मधुरता आणि प्रभाव निर्माण होतो. सातत्यपूर्ण साधनेमुळे व्यक्तीचे विचार अधिक परिपक्व होतात. त्यामुळे त्याचे शब्द अनेकांना योग्य दिशा देणारे आणि संकटाच्या काळात आधार देणारे ठरतात. अशा साधकाविषयी समाजात विश्वास आणि आदर निर्माण होतो. त्याच्या अनुभवातून आणि शांत विवेकी वाणीमधून अनेकांना प्रेरणा मिळते. दत्तनामाच्या कृपेने सामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वात घडणारा हा सकारात्मक बदल अनेक भक्तांच्या अनुभूतीतून व्यक्त होत आलाय आणि म्हणूनच दत्तनामाची महती आजही श्रद्धेने सांगितली जाते. आयुष्यात काही प्रसंग असे येतात जेव्हा कोणता निर्णय योग्य आणि कोणता अयोग्य हेच समजेनासे होते. अशा वेळी मन संभ्रमाने भरून जाते आणि योग्य दिशा शोधणे कठीण वाटू लागते. अशा काळात अनेक भक्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा श्रद्धेने जप करून दत्तगुरूंच्या कृपेची प्रार्थना करतात. या सातत्यपूर्ण नामस्मरणामुळे मन अधिक शांत, स्थिर आणि सजग बनते. त्यामुळे परिस्थितीकडे स्पष्ट नजरेने पाहण्याची क्षमता वाढते आणि योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. अशा प्रकारे गुरुकृपेवरील श्रद्धा साधकाला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवून विवेकपूर्ण पाऊल उचलण्याची प्रेरणा देते. दत्तभक्तांच्या श्रद्धेनुसार अखंड नामस्मरणामुळे गुरुकृपेची अनुभूती विविध प्रकारे मिळू शकते. कधी एखाद्या संतांच्या वचनातून, कधी एखाद्या प्रसंगातून, तर कधी स्वप्नात मिळालेल्या संकेतांमधून साधकाला योग्य दिशा मिळाल्याचा अनुभव येतो. अशा श्रद्धेमुळे भक्ताच्या मनात धैर्य निर्माण होते आणि जीवनातील कठीण प्रसंगातही तो योग्य मार्गावर टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्मात असं सांगितले जाते की मनातील कर्तेपणाचा अहंकार हा अनेक दुःखांचे एक महत्वाचे कारण असतो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचे श्रद्धेने नामस्मरण करताना साधकाच्या मनात हळूहळू समर्पणाची भावना दृढ होत जाते. मी काहीच नाही, सर्व काही स्वामींच्या कृपेनेच घडते हा भाव अंतर्मनात जागृत झाल्यावर मनावरील ताण, चिंता आणि अस्वस्थता कमी होऊन शांतता, समाधान आणि स्थैर्याची अनुभूती